माणूस म्हणतो की काळानुसार सगळी दुःख विसरली जातात, पण खरं सांगू, काही जखमा अशा असतात ज्या कधीच भरत नाहीत. 15 वर्षापूर्वी मी माझ्या पत्नीला, सायलीला कायमच गमावलं. एका भीषण अपघातात माझ्या डोळ्यादेखत सगळं संपलं होतं. मी स्वतः तिला अग्नी दिला, तिच्या अस्थी गंगेत विसर्जित केल्या. माझ्या मनाची समजूत घातली की आता सगळं संपलं. पण नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं. एका वादळी रात्री जेव्हा मी हॉस्पिटलमध्ये ड्युटीवर होतो, तेव्हा स्ट्रेचरवर एका रक्ताने माखलेल्या मुलीला आणलं गेलं. तिचा चेहरा कपडाने झाकलेला होता, पण जेव्हा मी तो पडदा बाजूला सारला, तेव्हा माझ्या अंगावर सरसरून काटा आला. कारण समोर पडलेला तो चेहरा हुबेहूब माझ्या सायलीचा होता. ती सायली होती की अजून कोणी? 15 वर्षापूर्वी तो अपघात नक्की झाला होता की घडवून आणला होता? एका साध्या माणसाच्या आयुष्यात नियतीनं असं कोणतं क्रूर खेळ होतं, ज्याचा विचार करून आजही माझं काळी चर होतं. मी अखिल आज तुम्हाला माझी एक कहाणी सांगणार आहे, जी ऐकताना कदाचित तुमचेही डोळे भरून येतील. ही गोष्ट आहे माझ्या प्रेमाची, माझ्या मोठ्या फसवणुकीची आणि अन्यायाविरुद्ध दिलेल्या लढ्याची. कथा शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण यातलं सत्य तुम्हाला हादरवून सोडेल. माझ्या लग्नाला जेमतेम काहीच वर्ष झाली होती. संसाराची स्वप्न अजून डोळ्यात तशीच होती, पण नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं. माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी पुंजी, जिच्यावर मी जीवापाड प्रेम केलं, ती माझी पत्नी सायली एका भयानक अपघातात माझ्यापासून कायमची हिरावली गेली. तो अपघात इतका भीषण होता की त्यात वाचण्याची काहीच शक्यता नव्हती. मी स्वतःच्या हातांनी तिला अखेरचा निरोप दिला होता. तिच्या अस्थी आणि राख मी स्वतः गंगेच्या पवित्र लहरींच्या स्वाधीन केल्या होत्या. डोळ्यांदेखत सगळं संपलं होतं. पण त्या घटनेला काही काळ उलटल्यानंतर, एका काळोख्या आणि विषाण रात्री, जेव्हा मी या गुड हॉस्पिटलमध्ये माझ्या ड्युटीवर होतो, तेव्हा असं काही घडलं ज्याने माझ्या विज्ञानावरच्या विश्वासाला तडा दिला. अचानक इमर्जन्सी सायरन वाजला आणि रक्ताने पूर्णपणे माखलेल्या एका मुलीला ट्रेचरवर धावतच आत आणलं गेलं. तिचे पांढरे शुभ्र कपडे रक्ताने इतके भिजले होते की त्याचा मूळ रंग ओळखणं कठीण होतं. तिचा चेहरा एका पांढऱ्या कापडाने झाकलेला होता. माझं हृदय एका अनामिक भीतीने धपापू लागलं. जसं मी थरथरत्या हाताने तिच्या चेहऱ्यावरचं ते कापड बाजूला केलं, तशी माझ्या कंठातून एक जोरदार किंकाळी फुटली. माझ्या हातातील सर्जरीची साधनं जमिनीवर पडून विखुरली गेली. त्यांचा आवाज त्या शांत खोलीत घुमला, कारण तो चेहरा दुसरा तिसरा कोणाचा नसून सायलीचा होता, जी मृतात्म्याच्या जगात गेली होती. ती आज माझ्यासमोर रक्ताच्या थारोळात पडली होती. रात्रीचा 3रा प्रहर सुरू होता. मी नेहमीप्रमाणे हॉस्पिटलच्या त्या भयान शांततेत माझी ड्युटी करत होतो. अचानक बाहेर निसर्गाचं तांडव सुरू झालं. आभाळाचा रंग निळ्याचा काळाशार झाला. मुसळधार पावसाने सह्याद्रीच्या दुर्गम दऱ्याखोऱ्यांना आपल्या कचाट्यात घेतलं होतं. बाहेर वाहणाऱ्या वाऱ्याचा वेग आणि त्याचा आवाज इतका प्रचंड होता की जणू काही तो विशाल डोंगराची छाती चिरून टाकेल. हे रुग्णालय जिथे मी नोकरी करत होतो, ते उंच डोंगराच्या मध्ये एका अतिशय खोल दरीत वसलेलं होतं. याच्या चारी बाजूनी वर्षानुवर्ष उभे असलेल्या रहस्यमयी वडाच्या झाडांचा विळखा होता. त्या झाडाच्या पारंब्या जमिनीला टेकल्या होत्या आणि त्याची दाट पानं दिवसा उजेडातही सूर्याचं एकही किरण जमिनीपर्यंत पोहोचू देत नसत. हे हॉस्पिटल म्हणजे जगापासून लपवून ठेवलेलं एक गडद सत्य होतं. शहरातल्या लोकांना तर सोडाच, पण जवळच्या गावकऱ्यांनाही याच्या अस्तित्वाबद्दल फारशी माहिती नव्हती. ज्यांना थोडीफार कल्पना होती, ते या बाजूला पाऊल ठेवण्याची हिंमतही करत नसत. इमारतीच्या भिंतीवरचा गडद रंग आता काळवंडला होता. ओलावा आणि पावसाच्या माऱ्यामुळे प्लास्टर ठिकठिकाणी उखडलं होतं, ज्यामुळे ती वास्तू एखाद्या शापित किल्ल्यासारखी किंवा जुन्या खंडहरासारखी भासत होती. त्या भिंतीमधून एक विचित्र प्रकारची शांतता आणि प्रचंड उदासी ओसंडून वाहत होती, जी तिथल्या कोणाही माणसाच्या मनात धडकी भरवण्यासाठी पुरेशी होती. इथे काम करणारे कर्मचारी जगाच्या कानाकोपऱ्यातून अतिशय गुप्तपणे निवडले गेले होते, पण तिथले नियम साधेसुधे नव्हते.
ते अत्यंत कठोर आणि जीवघेणे होते. या भागातील कोणताही सामान्य नागरिक ना या हॉस्पिटलच्या आत येऊ शकत होता, ना त्याला इथल्या गूढ हालचालींची माहिती होती. या हॉस्पिटलचा मालक एखाद्या अदृश्य सावलीसारखा होता, ज्याला आजवर कोणीही प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिल्याचा दावा केला नव्हता. अगदी इथले वरिष्ठ डॉक्टर सुद्धा फक्त त्याच्या खर्चातल्या आवाजाशी परिचित होते. असा एक आवाज जो जगातील कोणताही भीषण भाषा अत्यंत स्पष्टपणे आणि अधिकार वाणीने बोलण्यात पटाईत होता. या ओसाड आणि भयान जागी सर्वात आश्चर्याची गोष्ट एकच होती. इथे आणलेला रुग्ण कितीही मरणासन्न अवस्थेत असला तरी, शरीराची कितीही चाळणी झालेली असली तरी तो इथून पूर्णपणे बरा होऊनच बाहेर पडायचा. येथील उपचारांच्या पद्धती जितक्या आधुनिक आणि प्रगत होत्या, तितक्याच त्या आध्यात्मिक आणि विज्ञानाच्या पलीकडच्या गूढ रहस्याने भरलेल्या होत्या. पण या मिळालेल्या दुसऱ्या आयुष्याची किंमत खूप मोठी मोजावी लागत असे. इथे नोकरी स्वीकारतानाची पहिली आणि सर्वात महत्त्वाची अट हीच होती की आपल्या कुटुंबाशी, नात्याशी आणि बाह्य जगाशी असलेले सर्व ऋणानुबंध कायमचे तोडून टाकायचे. एकदा का या रहस्यमयी हॉस्पिटलच्या भिंतीच्या आत पाऊल ठेवलं की बाहेरच्या जगाशी साधा संपर्क साधणं सुद्धा हा एक असं महापाप मानलं जाई, ज्याची शिक्षा फक्त आणि फक्त मृत्यू हीच होती. येथील सुरक्षा इतकी कडेकोट होती की इथल्या गुप्त वाटा आणि पहारेकरी प्रत्येकाच्या श्वासावर नजर ठेवून असायचे. असं म्हटलं जायचं की या भिंतीच्या आत जगातील सर्व सुखसुविधा उपलब्ध होत्या. एखादी इच्छा फक्त रिसेप्शनवर बोलून दाखवली की काही क्षणात ती पूर्ण केली जाई. पण या सोन्याच्या पिंजऱ्यातून बाहेर पाऊल टाकणं म्हणजे स्वतःच्या आयुष्याचा दिवा स्वतःच विझवण्यासारखं होतं. इथून पळ काढण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचा जीव तर सोडाच, पण त्याच्या देहाचा साधा अवशेषही कोणाला सापडत नसे. मागे उरायच्या त्या फक्त त्याच्या वेदनादायी आठवणी, ज्या या हॉस्पिटलच्या भिंतीमध्ये कायमच्या बंदिस्त होऊन जात. बाहेर आभाळातून कोसळणारा बर्फ आणि त्या वादळी वाऱ्याचा घोंघवणारा आवाज इतका भयानक होता, जणू निसर्ग आज कोणत्या तरी मोठ्या संकटाचं सुतक पाळत होता. या वातावरणात अचानक इमर्जन्सी वार्डचा तो तीक्ष्ण अलार्म वाजला. त्या आवाजाने माझ्या अंगावर सरसरून काटा आला. मी स्वतःला सावरतो न सावरतो तोच डॉक्टर नेहा एका स्ट्रेचरला वेगानं ढकलत आत आल्या. त्या स्ट्रेचरवर एक अर्धमेल्या अवस्थेतली मुलगी पडली होती. तिचे कपडे रक्ताने इतके भिजले होते की त्याचा मूळ रंग ओळखणं अशक्य होतं. त्या फाटलेल्या कपड्यांतून तिचं होरपळलेलं शरीर स्पष्ट दिसत होतं. ते दृश्य पाहून माझ्या काळजाचा थरकाप उडाला. असं वाटत होतं की कोणत्या तरी क्रूर नराधमाने तिला कित्येक दिवस उकळत्या पाण्यात टाकून मरण यातना दिल्या असाव्यात. तिचं मांस जणू हाडापासून वेगळं होऊन गळत होतं. तिची अवस्था पाहून असं वाटत होतं की कित्येक दिवसापासून तिच्या घशातून पाण्याचा एक थेंबही उतरला नसावा. पण सर्वात विचित्र गोष्ट ही होती की तडफडणाऱ्या त्या मुलीचा चेहरा एका कापडाने घट्ट झाकून ठेवला होता. जणू काही एखादं भयानक सत्य लपवण्याचा हा केविलवाना प्रयत्न होता. जेव्हा मी अस्वस्थ होऊन आणि दयेपोटी तिच्या चेहऱ्यावरचं ते कापड बाजूला सारू लागलो, तेव्हा डॉक्टर नेहा यांनी माझा हात झटकला. त्यांच्या डोळ्यात एक भीती होती, जणू काही एखादं मोठं गुपित उघड होईल या विचाराने त्या हादरल्या होत्या. त्यांचे थरथरणारे ओठ हेच सुचवत होते की त्यांना असं काहीतरी माहिती आहे जे माझे शुद्ध हरपायला लावू शकतं. त्या फक्त एकाच गोष्टीवर जोर देत होत्या, चेहऱ्याकडे बघू नकोस, फक्त इलाज कर. माझं डोकं चक्रावून गेलं होतं. त्या मुलीचं शरीर आणि तिची ठेवण मला माझ्या कोणातरी अतिशय जवळच्या व्यक्तीची आठवण करून देत होती. पण नेहा यांच्या शब्दांनी मला कामाला लागण्यास भाग पाडलं. जेव्हा मी तिच्या जखमांवर औषध लावायला सुरुवात केली तेव्हा तिची बोटं थरथरत होती. तिची ती खिळखिळी झालेली हाडं आणि उघडं पडलेलं मांस पाहून माझं मन भरून आलं. प्रत्येक जखमेवर मलम लावताना मला असं जाणवत होतं की मी कोण्या अनोळखी मुलीचा नाही, तर माझ्याच आत्म्याच्या एका तुकड्यावर उपचार करत आहे.
उपचार संपवून जेव्हा मी जड पावलांनी मागे वळू लागलो तेव्हा अचानक माझी नजर तिच्या निस्तेज मनगटावर पडली, जिथे असलेल्या एका विशिष्ट जन्मखुणेने माझे पाय जमिनीला खिळले. ती खून पाहताच माझ्या डोळ्यांसमोर अंधारी आली आणि काळजाचा ठोका चुकला. ती काही साधी जखम नव्हती, ती तर एक ओळख होती, अशी ओळख जिने माझ्या शंकांना एका भयानक सत्यात बदललं होतं. माझी नजर तिच्या त्या मनगटावर स्थिरावली होती, ज्याने माझ्या शांत आयुष्यात एका भयानक भूतकाळाला पुन्हा जिवंत केलं होतं. ती केवळ एक साधी खून नव्हती, तर माझ्या विसरलेल्या जखमांना पुन्हा उघडणारं एक प्रवेशद्वार होतं. जे दृश्य माझ्या डोळ्यांसमोर होतं ते हुबेहूब तसंच होतं जसं 15 वर्षापूर्वी माझी पत्नी सायली हिच्या मनगटावर असायचं. तीच सायली जिने 1.5 दशकापूर्वी या निष्ठुर जगाचा निरोप घेतला होता. पण तिचं अस्तित्व, तिचा तो सुगंध आणि तिच्या आठवणी आजही माझ्या या भग्न हृदयाच्या कोपऱ्यात श्वास घेत होत्या. माझ्या मेंदूच्या एका अंधाऱ्या कोपऱ्यात प्रश्नाचं असं एक वादळ उठलं होतं, ज्याला ना अंत होता ना किनारा. हा देवाचा एखादा चमत्कार होता की सैतानाने रचलेलं एखादं षडयंत्र? हे कसं शक्य होतं की 2 दशकानंतर कोणीतरी अनोळखी मुलगी हुबेहूब तीच ओळख घेऊन माझ्या समोर या मरणासन्न अवस्थेत तडफडत असावी? माझं मन व्याकुळ झालं होतं. मला आता कोणत्याही परिस्थितीत त्या मुलीचा चेहरा पाहायचा होता, जेणेकरून माझ्या शंकेचं रूपांतर खात्रीत होईल. पण डॉक्टर नेहा यांची ती घट्ट पकड आणि त्यांच्या चेहऱ्यावरची ती गूढ शांतता मला पुन्हा पुन्हा रोखत होती. त्यांच्या डोळ्यातली भीती मला इशारा देत होती की जर त्या क्षणी मी तो पडदा बाजूला केला तर समोर येणारं सत्य सहन करण्याची ताकद कदाचित माझ्यात उरणार नाही. मी जड पावलांनी ऑपरेशन थिएटरच्या बाहेर पडलो. प्रत्येक पाऊल टाकताना मला असं वाटत होतं की मी जणू जळत्या कोळशावरून चाललोय. मी सरळ हॉस्पिटलच्या त्या प्रतिबंधित रेकॉर्ड रूमकडे धाव घेतली, जिथे विना परवाना घुसणं म्हणजे स्वतःहून मृत्यूला आमंत्रण देण्यासारखं होतं. एखाद्या वेड्यासारखा मी तिथल्या फायलींचे ढिगारे आणि कम्प्युटरमधला सगळा डेटा तपासला, पण त्या मुलीच्या नावाचा साधा एक अक्षरही मला कुठे सापडला नाही. असं वाटत होतं की तिची ओळख एखाद्या काळ्याकुट्ट रहस्यासारखी या हॉस्पिटलच्या इतिहासातून कायमची पुसून टाकली गेली असावी. पण मी हार मानली नाही. मी स्वतःचा जीव धोक्यात घातला आणि अतिशय गुप्तपणे CCTV कंट्रोल रूम पर्यंत पोहोचलो. पण तिथेही माझ्या पदरी फक्त नैराश्य आणि सन्नाटाच आला. फुटेजमध्ये स्पष्ट दिसत होतं की ज्या रात्री तिला इथे आणलं गेलं तेव्हाही तिचा चेहरा कापडात पूर्णपणे गुंडाळलेला होता. असं वाटत होतं की तिला इथे आणणाऱ्या ताकदीला हे आधीच ठाऊक होतं की तिचा चेहरा पाहणं या हॉस्पिटलमध्ये कोणत्याही माणसाच्या सहनशक्तीच्या पलीकडे असेल. संपूर्ण 1 महिना मी त्या वेदना, भीती आणि अस्वस्थ रात्रींच्या चक्रात घालवला. प्रत्येक क्षण माझ्यासाठी युगासारखा होता. माझं डोकं फक्त एका विचारात गुंतलं होतं, ती मुलगी नेमकं आहे तरी कोण? ती माझ्या पत्नीची सावली असल्यासारखी का भासते? आणि कोण्या नराधमाने तिच्या शरीरावर अशा क्रूर हैवानितेच्या खुणा केल्या असतील? एका दुपारी जेव्हा हॉस्पिटलच्या त्या लांबच लांब कॉरिडॉरमध्ये मृत्यूसारखी भयान शांतता पसरली होती, तेव्हा अचानक त्या मुलीला शुद्ध आली. एखादं भयानक स्वप्न पाहून माणूस दचकून जागा व्हावा तशी ती बेडवर तडफडून उठून बसली. त्या क्षणी मी कोणत्याही नियमाची पर्वा केली नाही, कोणत्याही कायद्याचं भान ठेवलं नाही. अगदी डॉक्टर नेहा यांची ही भीती मला उरली नाही. मी पुढे झालो आणि थरथरत्या हाताने तिच्या चेहऱ्यावरचं ते कापड बाजूला सारलं आणि जसा मी तिचा चेहरा पाहिला तशी माझी संपूर्ण दुनियाच पालटली. माझ्या पायाखालची जमीन सरकली आणि असं वाटलं की मी कोणत्या तरी खोल खाईत कोसळतोय. कारण ती मुलगी कोणी परकी नव्हती. तिच्या चेहऱ्यात मला माझी पत्नी सायलीची स्पष्ट झलक दिसत होती. माझा श्वास जणू काही क्षणांसाठी थांबला. हात थरथरायला लागले आणि माझी नजर तिच्या चेहऱ्यावर अशी खेळली की जणू मी एखादं स्वप्न पाहत आहे. पण हे स्वप्न नव्हतं, हे असं एक जळजळीत सत्य होतं जे माझ्या कल्पनेच्या आणि समजूत शक्तीच्या पलीकडचं होतं. माझं नाव अखिल आहे.
मी माझ्या खानदानाचा एकुलता एक मुलगा. माझं आयुष्य एखाद्या सुंदर स्वप्नासारखं चाललं होतं, जोपर्यंत माझ्या जीवनात सायली आली नव्हती. माझी आणि सायलीची प्रेम कहाणी आजपासून अनेक वर्षापूर्वी युनिव्हर्सिटीच्या दिवसात सुरू झाली होती, जिथे आम्ही आमच्या आयुष्याची 5 सोनेरी वर्ष एकमेकांच्या सहवासात घालवली होती. आम्ही फक्त अभ्यासच केला नाही, तर एकमेकांची स्वप्न सुद्धा सजवली होती. सायली इतकी सुंदर आणि निष्ठेचं प्रतीक होती की तिला पाहताच कोणाचंही मन तिच्याकडे ओढलं गेलं असतं. सायलीचं माझ्यावरचं प्रेम इतकं अफाट होतं की संपूर्ण विद्यापीठात आमच्या प्रेमाच्या चर्चा रंगायच्या. आमचं शिक्षण पूर्ण झाल्यावर आम्ही धीर धरून आमच्या पालकांना आमच्या नात्याबद्दल सांगितलं. देवाच्या कृपेनं दोन्ही कुटुंबांनी आमच्या प्रेमाचा स्वीकार केला आणि काही काळातच आम्ही लग्नाच्या बेडीत अडकलो. तो माझ्या आयुष्यातील सर्वात सुवर्ण काळ होता. आम्ही दोघं एका आदर्श जोडप्यासारखं राहायचो. मी तिचा आधार होतो आणि ती माझी ताकद. घराची सगळी कामं आम्ही मिळून आनंदाने करायचो. काही दिवसानंतर देवाने आम्हाला एक अनमोल भेट दिली. आमच्या घरी एका गोंडस बाळाचं आगमन झालं. त्या दिवशी आमच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. आमचं ते छोटंसं जग प्रेम, हास्य आणि स्वप्नांनी काठोकाठ भरलेलं होतं. पण कदाचित नशिबाला आमचं हे सुख मान्य नव्हतं आणि अखेर तो दिवस उजाडलाच, ज्याने माझ्या आयुष्याचं होत्याचं नव्हतं करून टाकलं. ती संध्याकाळ आजही मला जशीच्या तशी आठवते. मी, सायली आणि आमचं बाळ, आम्ही तिघही आनंदाने संध्याकाळी फिरायला बाहेर पडलो होतो. हवा खूपच आल्हाददायक होती. आम्ही आमच्याच गप्पात दंग होतो. इतक्यात अचानक दूरवरून एक गाडी अतिशय वेगाने आमच्या दिशेने येताना दिसली. त्या गाडीचा वेग इतका भयानक होता की जणू ती गाडी कोणताही माणूस नाही तर साक्षात मृत्यूचा दूत चालवत असावा. मी काही समजून घेण्याच्या आत किंवा माझ्या कुटुंबाला वाचवण्यापूर्वीच ती गाडी थेट आमच्या अंगावर आली. माझ्या डोळ्यांदेखत माझ्या पत्नीला, सायलीला आणि माझ्या निष्पाप बाळाला त्या गाडीने निर्दयीपणे चिरडलं आणि तो नराधम वेगाने तिथून पसार झाला. त्या क्षणी माझं संपूर्ण जग रक्ताच्या थारोळ्यात पडलं होतं. मी काहीही करू शकलो नाही. मी तिथेच रस्त्यावर कोसळलो आणि माझी शुद्ध हरपली. जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा पोलीस तिथे पोहोचले होते. माझ्या डोळ्यासमोरून माझ्या पत्नीचा आणि बाळाचा मृतदेह लांब नेला जात होता. ते दृश्य आजही माझ्या आत्म्याला हादरवून सोडतं. त्या दिवशी माझ्या मनात जी सुडाची आग पेटली ती आजपर्यंत विझलेली नाही. त्या अपघातानंतर कित्येक महिने मी मृत्यूशी झुंज देत होतो. माझी मानसिक स्थिती पूर्णपणे ढासळली होती. तब्बल 8 महिने मी त्या मानसिक अंधारात कैद होतो. जेव्हा माझी प्रकृती थोडी सुधारली तेव्हा माझे वृद्ध आई वडील मला वारंवार एकच विनंती करत होते, बेटा, तुझं आयुष्य पुन्हा नव्याने सुरू कर. आमच्या घरात पुन्हा सुख समाधान नांदू दे. पण माझं हृदय सायलीशिवाय दुसऱ्या कोणाचाही विचार करायला तयार नव्हतं. अखेर एक दिवस मी असा निर्णय घेतला ज्याचा पश्चाताप आजही माझ्या मनात विषासारखा टोचतोय. मी माझ्या वृद्ध आई वडिलांना सोडलं आणि जगापासून दूर या रहस्यमयी हॉस्पिटलमध्ये नोकरी स्वीकारली. पण मला काय माहित होतं की नशीब माझ्यासाठी असं एक सत्य दडवून बसलं आहे जे माझ्या पायाखालची जमीन सरकवून टाकेल. माझा संसार त्या क्षणी पूर्णपणे उद्ध्वस्त झाला जेव्हा हॉस्पिटलच्या त्या मुख्य डॉक्टरला मी आपला जीव धोक्यात घालून सत्य बोलण्यासाठी भाग पाडलं. त्याने थरथरत्या आवाजात आणि शर्मिंदा नजरेने माझ्यासमोर जो खुलासा केला त्याने माझ्या आयुष्याचा पायच हलवून टाकला. त्यांनी सांगितलं की ज्या अपघाताला मी वर्षानुवर्ष नशिबाचा खेळ समजत होतो तो प्रत्यक्षात एक भयान आणि पूर्वनियोजित कट होता. आणि सर्वात मोठा धक्का म्हणजे जी मुलगी त्या बेडवर रक्ताळलेल्या अवस्थेत पडली होती ती कोणी अनोळखी नव्हती. ती सायलीची जुळी बहीण प्रिया होती. प्रिया, जिला मी 15 वर्षापूर्वी केवळ एका नजरेत पाहिलं होतं. डॉक्टरने हुंदके देत मला अजून एका भयानक सत्य सांगितलं. सायलीला तिच्या निष्पाप बाळासह रस्त्यातून हटवल्यानंतर त्या नराधमानं पुढचं लक्ष प्रिया होती. कारण या खानदानी मालमत्तेची ती शेवटची कायदेशीर वारस होती. पण प्रिया त्यावेळी या सर्व गोष्टींपासून पूर्णपणे अनभिज्ञ होती.
ती एका बोर्डिंग स्कूलमध्ये आपलं शिक्षण पूर्ण करत होती. तिला हे सुद्धा ठाऊक नव्हतं की तिची लाडकी बहीण आता या जगात उरली नाहीये. एका संध्याकाळी जेव्हा ती शाळेतून बाहेर पडली तेव्हा तिला पळवून नेण्याचा पहिला प्रयत्न झाला, पण लोकांच्या गर्दीमुळे तो प्रयत्न फसला. मात्र ते शिकारी हार मानणारे नव्हते. दुसऱ्या दिवशी जेव्हा शाळेतर्फे मुलांना डोंगराळ भागात सहलीसाठी नेण्यात आलं तेव्हा त्या नराधमांनी तिथूनच प्रियाचं अपहरण केलं. तिला एका जुन्या महालात कैद करण्यात आलं. अशी जागा जिथे फक्त अंधार, शांतता आणि भीतीचं साम्राज्य होतं. तिच्या त्या कोठडीत दिवस आणि रात्र यातला फरक पूर्णपणे पुसून गेला होता. तिथे इतका दाट अंधार होता की माणसाला स्वतःचा हातही दिसू नये. प्रियाने त्या ठिकाणी कधी पक्ष्यांचा चिवचिवाटही ऐकला नाही, कारण तिथे जीवनाचा कोणताही मागमूस नव्हता. तिथे फक्त एकच माणूस येत असे, एक काळजाचा दगड असलेला म्हातारा, जो दिवसातून 2दा तिथे यायचा. पण तो तिला जेवण देण्यासाठी येत नसे, तर तो एक हैवान होता. तो रोज प्रियाच्या शरीरावर उकळतं पाणी ओतायचा. तिचं ते नाजूक शरीर त्या जळत्या जखमांनी विव्हळायचं. ती देवाचा धावा करायची, पण त्या निर्दयी म्हाताऱ्यावर कोणताही परिणाम होत नसे. तो तिला तडफडत सोडून निघून जायचा. हळूहळू प्रियाचं शरीर जखमांनी भरून गेलं आणि तिचं रूपांतर केवळ हाडांच्या सापळ्यात झालं. पण तिच्या मनातील जगण्याची उर्मी अजूनही जिवंत होती. अखेर एक दिवस तिने निर्णय घेतला, एकतर या नरकातून आजाद व्हायचं किंवा लढता लढता मरायचं. तिने त्या अंधारात चाच पडायला सुरुवात केली, जेणेकरून एखादं हत्यार सापडेल. अनेक दिवसाच्या प्रयत्नानंतर तिला लाकडाचा एक अणकुचीदार तुकडा सापडला. दगडावर घासून घासून तिने त्याचं एक खंजिरात रूपांतर केलं. हे छोटं काम करायला तिला 20 दिवस लागले, कारण तिचं शरीर खूप कमकुवत झालं होतं. पण तिच्या काळजात चुडाची आग जळत होती. आणि सरते शेवटी तो दिवस उजाडला जेव्हा नियतीने तिला संधी दिली. तो म्हातारा रोजच्या प्रमाणे दरवाजा उघडून आत आला आणि प्रिया एखाद्या जखमी सिंहिणीसारखी त्याच्यावर तुटून पडली. तिने आपल्या जीवाची सर्व शक्ती एकवटली आणि तो लाकडी खंजीर त्या नराधमाच्या छातीत खुपसला. काही दिवसातच आम्ही सर्व पुरावे गोळा केले आणि एका रात्री आम्ही दोघं त्या नराधम काकांच्या घरी पोहोचलो. तो आपल्या खोलीत गाढ झोपेत होता, जणू त्याने कधी कोणाचा जीवच घेतला नसावा. पण तो माणूस दुसऱ्याचं आयुष्य उद्ध्वस्त करतो, देव त्याला जास्त काळ सुखाने झोपू देत नाही. त्या रात्री 15 वर्षाचा हिशोब पूर्ण होणार होता. आम्ही दोघं पावलं दाबत त्याच्या खोलीकडे सरकलो. घरात इतकी शांतता होती की जणू त्या भिंतींनाही आमच्या पावलांची चाहूल लागत होती. प्रियाची पावलं थरथरत होती, पण तिच्या डोळ्यात भीती नव्हती. तिथे होती फक्त तिरस्कार आणि सुडाची आग. मी हळूच खोलीचा दरवाजा उघडला. दरवाजा किंचित आवाज झाला आणि आम्ही आत शिरलो. तो माणूस बिछाण्यावर आरामात निजला होता. त्याच्या चेहऱ्यावर एक अजब शांतता होती, जणू त्याने आयुष्यात कधीच कोणतं पाप केलं नसेल. पण आम्हाला माहीत होतं की हाच तो नराधम होता, ज्याने एक हस्तखेळतं कुटुंब मातीत मिसळवलं होतं. प्रिया हळूहळू त्याच्या जवळ पोचली. तिचे हात कापत होते. डोळ्यांसमोर गेल्या 15 वर्षातील तो असह्य वेदनांचा काळ फिरत होता. ते अंगावर ओतलेलं उकळतं पाणी, ती काळ कोठडी, ती तहान आणि आपल्या माणसांचा झालेला तो भीषण अंत. अचानक तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पण यावेळी ते अश्रू कुमकुवतपणाचे नव्हते, तर न्यायाचे होते. इतक्यात त्या माणसाने कूस बदलली आणि तो अचानक जागा झाला. त्याने धुंदलीत डोळे उघडले आणि जेव्हा त्याची नजर प्रियावर पडली तेव्हा त्याचा चेहरा भीतीने पांढरा फटफटीत पडला. त्याच्या डोळ्यात पहिल्यांदाच मृत्यूची भीती स्पष्ट दिसत होती. तो अडखळत थरथरत बोलला, तू तू हे हे कसं शक्य आहे? प्रियाचा आवाज जरी धीमा होता तरी त्यात सुडाची आग धगधगत होती. ती शांतपणे पण ठामपणे म्हणाली, हो, मी जिवंत आहे आणि आज तुला तुझ्या प्रत्येक गुन्ह्याची शिक्षा भोगावीच लागेल. तो माणूस घाबरून बिछाण्यातून उठू लागला, पण तो पळून जाण्यापूर्वीच मी त्याचा रस्ता अडवला. आता तो पूर्णपणे आमच्या तावडीत सापडला होता. त्याचे धाबे दणाणले होते.
श्वास जोरात चालू होता आणि त्याच्या डोळ्यात मरणाची भीती स्पष्ट दिसत होती. तो गयावया करू लागला. माझ्याकडून चूक झाली, मला माफ करा. पण काही गुन्हे असे असतात ज्यांना माफी नसते. प्रिया हळूहळू त्याच्या जवळ गेली आणि त्याच्या डोळ्यात रोखून पाहत म्हणाली, ज्या दिवशी तू माझ्या बहिणीला आणि तिच्या निष्पाप बाळाला मारलं होतंस, त्या दिवशी तू स्वतःचा मृत्यू लिहिला होतास. खोलीत काही क्षणांसाठी स्मशान शांतता पसरली आणि मग प्रियाने पोलिसांना फोन केला. आम्ही आधीच सर्व पुरावे गोळा केले असल्याने काही वेळातच पोलीस तिथे पोहोचले. तो नराधम आपल्याच पापांच्या जाळ्यात पूर्णपणे अडकला होता. जेव्हा पोलीस त्याला बेड्या ठोकून नेऊ लागले तेव्हा 15 वर्षानंतर पहिल्यांदाच माझ्या आत्म्याला खऱ्या अर्थाने शांतता मिळाली. त्या रात्री मी आभाळाकडे पाहिलं आणि हळूच पुटपुटलो, सायली, आज तुला शेवटी न्याय मिळाला. प्रिया माझ्या शेजारीच उभी होती. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण यावेळी त्यात वेदना नव्हती, तर स्वातंत्र्याचा आनंद होता. कधी कधी आयुष्य आपल्याकडून सर्व काही हिरावून घेतं, पण जर माणसाने हिंमत हरली नाही तर एक दिवस न्याय नक्कीच मिळतो. त्या रात्री आम्ही दोघांनीही एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, अंधाराचं आयुष्य कितीही मोठं असलं तरी पहाट ही ठरलेलीच असते. तर ही होती अखिल आणि प्रियाची कहाणी, ज्यांनी 15 वर्षाच्या प्रदीर्घ अन्यायानंतर अखेर सत्याचा विजय मिळवून दिला. ही कथा आपल्याला शिकवते की नियती कितीही क्रूर असली आणि अन्यायाचा अंधार कितीही गडद असला तरी सत्याची एक छोटीशी ठिणगी तो अंधार चिरून प्रकाशाची पहाट नक्कीच आणते. अखिलच्या मनात आता शांती होती आणि प्रियाच्या डोळ्यात स्वातंत्र्याचे अश्रू, कारण आता सायलीच्या आत्म्याला खऱ्या अर्थाने मुक्ती मिळाली होती. तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की कळवा. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन रहस्यमयी कथांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन रहस्यासह. तोपर्यंत पाहत रहा आणि सावध रहा. धन्यवाद.